नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या स्लाइड शोच्या मार्फत ढग आणि ढगांचे प्रकार याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. आपल्याला निळ्या शार आकाशामध्ये काही पांढऱ्या रंगाचे पुंजके दिसतात, ते म्हणजे ढग असतात. सर्वच ढगातून पाऊस पडतो असं नाही, तर त्याच्याविषयी आपण आता इथे जाणून घेणार आहोत. तर बघूया ढग आणि ढगांचे प्रकार. बघा, ढग हे पृथ्वीच्या वातावरणाचे एक आकर्षक आणि सदैव उपस्थित असलेले वैशिष्ट्य आहे. आता ते काय आहे, तर ते लहान पाण्याचे थेंब किंवा हवेत लटकलेल्या बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात आणि ते आपले हवामान आणि एकूण वातावरणीय परिस्थितीला आकार देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणजेच ढगांमार्फत पाऊस पडतो आणि पावसावरच सगळी सृष्टी अवलंबून असते, कारण आपल्याला सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. तर ढग म्हणजे काय याच्याविषयी आपण आता थोडक्यात बघतोय. ढगांचे निरीक्षण केल्याने येऊ घातलेल्या हवामानातील बदल आणि वातावरणातील गतिशीलता याविषयी अंतर्दृष्टी मिळू शकते. आता ढग वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये येतात. त्यांची निर्मिती कशी होते आणि त्यांची वैशिष्ट्ये काय असतात याच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. बघा, इथे ढगांचे प्रकार. याच्यामध्ये उंचीनुसार त्यांचे 3 प्रमुख प्रकार पडतात. ते 3 प्रमुख प्रकार कोणते आहेत? तर अति उंचीवरील ढग, जे साधारण 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असतात. ते अति उंचीवरील ढग. दुसरा प्रकार तो म्हणजे मध्यम उंचीचे ढग. त्यांची उंची पृथ्वी तळापासून साधारण 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असते. आणि तिसरे म्हणजे कमी उंचीचे ढग, म्हणजे 2,000 मीटरपेक्षा कमी उंची असलेले ढग. अशा प्रकारे हे 3 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. पहिले उंचीवरील ढग, मध्यम उंचीचे ढग आणि कमी उंचीचे ढग. बघा, जास्त उंचीवरील ढग म्हणजे अति उंचीवरील ढगांबद्दल आपण बघणार आहोत. हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. म्हणजे हिमस्फटिक म्हणजे बर्फ, स्नो पासून तयार झालेले आहेत. त्यांना सिरस, सिरोक्युमुलस आणि सिरोस्ट्रेटस असं म्हटलं जातं. त्याच्यापैकी सिरस म्हणजे बघा, हे मुख्यतः तंतुमय असतं. तंतू म्हणजे फायबर्स टाइप असतात ते. दुसरं आहे सिरोक्युम्युलस. या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसतात. आपण आकाशात बघितल्यानंतर अशा प्रकारच्या पाण्याच्या लाटा आपल्याला दिसतात, ते म्हणजे सिरोक्युम्युलस असतात. आणि त्यानंतर सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. वळ्या पडलेल्या म्हणजे आपण वाळवंटात गेल्यास वाऱ्यामुळे वाळूवर ज्या वळ्या पडलेल्या दिसतात, त्याप्रमाणे ह्या वळ्या आपल्याला दिसत असतात. यांच्याभोवती बरेचदा तेजोमंडल असते, म्हणजे असा प्रकाश चमक असते, त्याला तेजोमंडळ असं म्हटलं जातं. इथे स्लाइड मध्ये बघा, आपल्याला दिसतंय की सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस म्हणजे कशा प्रकारचे ढग आहेत. आपण जे आता इथे एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे त्यांची रचना आपल्याला इथे दिसते. दुसरे बघा, मध्यम उंचीवरील ढग. आता मध्यम उंचीवरील ढग यात अल्टोक्युमुलस आणि अल्ट्रोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. ही त्यांची नावं आहेत. त्याच्यानंतर अल्टोक्युमुलस म्हणजे काय? हे स्तरांच्या स्वरूपात असून तरंगासारखी रचना असते. आपल्याला बाजूला जी स्लाइड दिसणार आहे त्याच्यामध्ये याची रचना तुम्हाला दिसेल. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा सुद्धा यामध्ये बाजूला टिंच आलेली असते. त्यानंतर अल्टोस्ट्रेटस यात कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. बघा, आपल्याला बाजूला अल्टोक्युमुलस आणि अल्टोस्ट्रेटस यांची रचना दिसते, जे मिड लेवलचे आहेत, मध्यम उंचीवरील ढग आहेत. आता तिसरा प्रकार आपण बघतोय, कमी उंचीवरील ढग. यात 5 वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. बघा, याचा स्ट्रॅटोक्युमुलस त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. त्यांचा रंग कसा असतो? सफेद किंवा धुरकट रंगाचा असतो. यात गोलाकार पुंजके असतात. दुसरा प्रकार आहे कमी उंचीवरील ढगांमध्ये, तो आहे स्ट्रेटस. या ढगात देखील थर असतात. असे थर थर लावलेले असतात, म्हणजे लेयर्स असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतो स्ट्रेटस मध्ये. तिसरा प्रकार आहे निम्बोस्ट्रेटस. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस पडतो. बघा, कमी उंचीवरील ढग जे आहेत त्याच्यातून पाऊस पडतो, म्हणजे यांचा रंग कसा असतो? गडद राखाडी रंगाचा. पावसाळ्यामध्ये जनरली आपल्याला हे अशा प्रकारचे ढग दिसतात आणि हिमवर्षाव सुद्धा होऊ शकतो. त्याच्यानंतर क्युम्युलस, भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे ढग आहेत. कुठले? तर क्युम्युलस. हे घुमटाकार व अवाढव्य असतात. हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. म्हणजे हवा चांगल्या प्रकारे आपल्याला ताजेतवाने करणारी जी हवा असते ती ह्या ढगांमुळे निर्मिती होऊ शकते. त्याच्यानंतर क्युम्युलोनिंबस ढग.
हे ढग वादळाचे निदर्शक आहेत. म्हणजे वादळ ज्यावेळेला येतो, त्यावेळेला अशा प्रकारचे ढग निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामुळे वारा प्रचंड प्रमाणात वाहतो. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. या ढगात गडगडाट होतो. पावसाळ्यात जनरली पावसाच्या सुरुवातीला आणि पाऊस जेव्हा जातो, त्यावेळेला गडगडाट आपल्याला जाणवतो. तो म्हणजे क्युम्युलोनिंबस ढगांमुळे होतो. तसेच इथे विजाही चमकतात. हे आपल्याला बाजूला दिसतंय बघा, लो लेव्हल म्हणजेच कमी उंचीवरील ढग. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार जे आपण आता एक्सप्लेन केले त्याच्याविषयी थोड्या प्रमाणात माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे ढग व ढगांचे प्रकार याच्याविषयी माहिती आपण इथे जाणून घेतली. धन्यवाद.